नमस्कार सभी को, मैं मत्तू केवट। मैं आज आपको इस वीडियो के माध्यम से देखिए मराठी विषय में पाठ क्रमांक 13 है मोठी आई। इसका शब्दार्थ हम पहले देखते हैं। इसके शब्दार्थ का लेखन यहाँ किया गया है, मैं वाचन करके बताता हूँ। जिन्नस, जिन्नस अर्थात वस्तु पदार्थ। भूमि जमीन माती। जोंधळा ज्वारी। रॉकेल घासलेट। कवठे एका फळाचे नाव। सूत धागा। रेशमी एक मखमली धागा। कपाशी कापूस। तोती झाडाचे नाव आहे। रुपे चांदी। कथिल एक धातू। गिरणी, गिरणी म्हणजे कारखाना। गुंड्या, गुंड्या म्हणजे बटणे। तुळ्या लोखंडाचा जाड साखळा खान, खदान त्याला तुळा म्हणतात। अब इसके स्वाध्याय के अंतर्गत हम देखते हैं। शब्दार्थ हमने देखा, आता स्वाध्यायाचे प्रश्नांचे उत्तरे बघा कसे आहेत। प्रश्न पहिला आहे, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। आणि प्रश्न पहिला आहे बघा, घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात? उत्तर आहे बघा, घर बांधण्यासाठी दगड, माती, विटा, लाकूड या वस्तू लागतात। तसेच तुळया, दारे, खिडक्याच्या कड्या व बिजागऱ्यासाठी लोखंड लागते। प्रश्न दुसरा आहे बघा, जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात? उत्तर आहे पहा, जमिनीच्या पोटात रॉकेल, चांदी, रुपे, तांबे, कथिल, सोने, लोखंड व दगडी कोळसा ही खनिजे सापडतात। जमिनीच्या पोटात कोणकोणत्या वस्तू, कोणकोणती खनिजे सापडतात? उत्तर आहे, जमिनीच्या पोटात रॉकेल, चांदी, रुपे, तांबे, कथिल, सोने, लोखंड व दगडी कोळसा ही खनिजे सापडतात। प्रश्न तिसरा आहे ई पहा, कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात? उत्तर आहे पहा, कारखान्यात धातूपासून लोखंडी खुर्च्या, पलंग, सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी वस्तू तयार होतात। प्रश्न चौथा आहे पहा, चुना कशापासून तयार करतात? चुना कशापासून तयार करतात? उत्तर आहे पहा, उत्तर जमिनीत चुनखडीचा खडक असतो त्या खडकापासून चुना तयार करतात। आणि प्रश्न पहा पाचवा, लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा? लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा? उत्तर पहा, माणसाला अन्न, वस्त्र, निवारा व लागणारी प्रत्येक वस्तू ही भूमीच देते। ती आपली पालन पोषण करणारी मोठी आई आहे। म्हणून लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगावा। प्रश्न चौथा आहे पहा, मोठी आई, मोठी आईसाठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा। उत्तर आहे पहा, पाठात येणारे मोठी आईसाठी शब्द पहा, मायभूमी, मातृभूमी, जमीन आणि माती हे शब्द जे आहेत मोठी आईसाठी वापरले गेलेले आहे। मायभूमी
मातृभूमी, जमीन, माती हे शब्द मोठी आईसाठी पाठात वापरले गेलेले आहे. आणि प्रश्न 6वा पहा काय आहे. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. पहिला मातृभूमी, मातृभूमीचे समानार्थी शब्द मायभूमी. वस्त्र, वस्त्र से कपड़ा. माया, प्रेम. आई, माता. प्रश्न 8वा पहा काय आहे. खालील पदार्थ कशापासून बनवतात ते लिहा. पहिला आहे फुटाणे, फुटाणे चणेपासून बनवतात. मनुके द्राक्षेपासून बनवतात. द्राक्षे म्हणजे अंगूर. भाकरी ज्वारी आणि बाजरीपासून बनवतात. चपाती गहूपासून बनवतात. वेफर्स बटाटापासून बनवतात. सॉस टमॅटोपासून बनवतात. सरबत मोसंबी, संत्री इत्यादी फळेपासून बनवतात. चिक्की गुळ व शेंगदाणे पासून बनवतात. साखर, साखर ऊसपासून बनवतात. प्रश्न पुढचा पहा. खालील शब्दांचे अनेक वचन लिहा. या शब्दांचे काय करायचे आहे, अनेक वचन लिहायचे आहे. अनेक वचन पहा. तुळई, तुळईचे तुळ्या. बिजागरी, बिजागऱ्या. झाड, झाडे. दागिना, दागिने. कवट, कवठे. माती, मातीचे, मातीच अनेक वचन. तर ह्या शब्दांचे अनेक वचन आहे. खालील शब्दांचे अनेक वचन लिहिलेले आहे, याचे वाचन करायचे आहे. पुढचे प्रश्न पहा काय आहे. पुढच्या प्रश्नांचे बघा विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे. विरुद्धार्थी शब्द पहा. जिवंत, जिवंतचे विरुद्धार्थी शब्द मृत. मऊ, टणक. मऊचे विरुद्धार्थी शब्द टणक आहे. शहाणे, वेडे. उपकार, उपकारचे विरुद्धार्थी शब्द आहे अपकार. पुढचा प्रश्न आहे पहा. मोठी आईपासून प्राप्त होणारे गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा. हे आकृती दिलेली आहे. या आकृतीत लिहायचे आहे की मोठी आईपासून कोणकोणते वस्तू प्राप्त होणारे गोष्टी कोणकोणत्या आहेत ते लिहायचे आहे. मोठी आई पहा. मोठी आईचे पासून काय काय मिळतात. पहिले इथे बघा घर, घर मिळतो. घर, घर. घर नंतर भांडी कुंडी, भांडी कुंडी. भांडी कुंडी भेटतात. काचेचे सामान, काचेचे सामान, काचेचे सामान भेटतात. आणि मोटारी भेटतात. मोटारी, मोटारी लिहिले गेले. मोटारी नंतर कपडे भेटतात. कपडे, कपडे भेटतात. लाकूड, लाकूड, लाकूड भेटतो. खनिजे भेटतात. खनिजे, खनिजे भेटतात. आणि अन्न, मोठी आईपासून काय अन्न भेटतो. तर ही गोष्टी पूर्ण झाले. पहा याचे वाचन मी करून दाखवतो की मोठी आईपासून काय काय भेटतात. मोठी आईपासून पहा काय काय प्राप्त होतो. अन्न प्राप्त होतो. घर, भांडी कुंडी, काचेचे सामान, मोटारी, कपडे, लाकूड, खनिजे. जा आहे हा, जा आहे खनिजे. तर मोठी आईपासून हे सर्व आपल्याला प्राप्त होतो. तर ह्या व्हिडिओपासून आपण मोठी आई ह्या धडाचे स्वाध्यायाचे प्रश्नांचे उत्तरे लिहा. याचे वाचन करा, लेखन करा, श्रवण करा
आणि माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलचा लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबावा. धन्यवाद सगळ्यांना.